हाय डिअर स्टुडंट, मी रोहन मांगरे, ड्रीम्स अकॅडमी कोचिंग क्लासेस. आपण सुरू केलेले होते लास्ट लेक्चरमध्ये इयत्ता 10वीचा 9वा धडा सायन्स पार्ट 1 कार्बन कंपाऊंड. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे की ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी ही एखाद्या इलेमेंटची कशी ठरवतात. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर तुम्ही तो जरूर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला भेटेल. आज आपण पुढील लेसन बघणार आहोत. जर तुम्ही इयत्ता 10वीला असाल तर तुमचे पिरियोडिक टेबलमधील निदान पहिले 20 एलिमेंट तरी ॲटॉमिक नंबर सहित पाठ पाहिजे. त्यासाठी तुम्ही काही सेंटेन्स तयार करू शकता. तर तुम्ही आता कमेंटमध्ये नक्की एखादं सेंटेन्स पोस्ट करा. आता आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की कंपाऊंडचे दोन प्रकार पडतात, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय काय येतं आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय काय येतं याविषयी बघू. तर बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये मेटल्स, मिनरल्स आणि रॉक्स येतात. तसेच जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड सर्व हे कार्बन पासून बनलेले असणार आहे. यामध्ये ऑल आवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, पूर्णपणे जी काही सजीव सृष्टी आहे, प्राणी आहे, वनस्पती आहे, हे त्यात येतात. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा खूप कमी असतो. उत्कलनांक आणि द्रवणांक लेस दॅन 300 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा, जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे बिटवीन द मॉलिक्यूल हा खूप कमी असल्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो. यानंतर आपण कार्बन विषयी अजून बघूया. कार्बन बॉन्ड कसा तयार करतो, हाऊ कार्बन फॉर्म बॉन्ड. बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा 6 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कार्बनचा जो काही ग्रुप आहे तो 4th आहे, पण नाही, कार्बनचा ग्रुप हा 14 आहे. तर बघा, कार्बन हा बॉन्ड कसा फॉर्म करतो. सपोज कार्बनला जर नोबेल गॅसेस सारखं बनायचं असेल तर त्याला काय काय करावे लागेल किंवा कार्बन समोर कोणते 2 पर्याय असतील हे बघूया. तर बघा, कार्बन, सपोज मी त्याचं स्ट्रक्चर काढतो. हा आहे कार्बनचा न्यूक्लियस, ही आहे त्याची फर्स्ट शेल, ही आहे त्याची सेकंड शेल. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन. तर बघा, कार्बनला जर नोबेल गॅसेस सारखं बनायचं असेल तर त्याला त्याच्याकडे असलेले लास्ट शेल मधील 4 इलेक्ट्रॉन डोनेट करून लाईक हेलियम म्हणजे बघा, सपोज कार्बननी त्याच्या लास्ट शेल मधील 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर तो हेलियम सारखा बनेल. किंवा कार्बन का अजून एक पर्याय आहे, कार्बननी जर त्याच्या लास्ट शेल मध्ये दुसऱ्या एखाद्या एलिमेंट कडून 4 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर तो न्यूऑन सारखा बनेल. म्हणजेच बघा, न्यूऑनच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्याप्रमाणे कार्बन हा बनेल. बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियमचा असणार आहे 2 आणि न्यूऑनचा असणार आहे 2,8. त्या प्रकारे बनू शकतो. पण बघा, हे दोन्ही जे मार्ग आहे ते कार्बनसाठी अवघड आहे. ते कसे आपण बघूया. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे कार्बन मध्ये 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन आहे. 6 प्रोटॉन and 6 न्यूट्रॉन and 6 इलेक्ट्रॉन पण आहे. 6 प्रोटॉन, 6 इलेक्ट्रॉन आणि 6 न्यूट्रॉन आहे. बघा, कार्बनला जर नोबेल गॅसेस हेलियम सारखं बनायचं असेल तर त्याला त्याच्या लास्ट शेल मध्ये असणारे 4 इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागतील. ते डोनेट केल्यावरती कार्बनवरती 4 पॉझिटिव्ह चार्ज हे इन्क्रीज होतात. ते कसे, बघा, कार्बनने सपोज हा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट केला असेल तर कार्बनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे. किंवा बघा, कार्बनने दुसरा एखादा इलेक्ट्रॉन हा जर डोनेट केला तर कार्बनवरती अजून एक पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. बघा, कार्बनने जसं कार्बन जर एक इलेक्ट्रॉन डोनेट करत राहिला तर त्याच्यावरती जे काही प्रोटॉनची संख्या आहे ती 6 असणार आहे
पण जे काही इलेक्ट्रॉन आहे ते कमी कमी होत जाणार आहे आणि जी काही न्यूट्रॉन संख्या आहे ती पण स्टेबल असणार आहे. आता बघा प्रॉब्लेम असा होतो की कार्बनने इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे प्रोटॉनची संख्या ही आणि न्यूट्रॉनची संख्या ही जास्त आहे. बघा न्यूट्रॉन जास्त असल्यामुळे तिथे कार्बनला पुढचा जो काही नेक्स्ट इलेक्ट्रॉन डोनेट करायचा आहे ते अवघड होऊन बसतं, कारण की न्यूट्रॉनचं कार्य जे काही प्रोटॉन आहे ते जे काही इलेक्ट्रॉन आहे त्यांना पकडून ठेवण्याचं कार्य हे न्यूट्रॉनचं असणार आहे. म्हणजेच बघा ज्यावेळेस कार्बन हा 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्यावेळी त्याच्याकडे 4च इलेक्ट्रॉन शिल्लक असणार आहे आणि 6 न्यूट्रॉन असणार आहे. हे न्यूट्रॉन ह्या 4 इलेक्ट्रॉनवरती जास्त प्रमाणात फोर्स अप्लाय करतील, त्यामुळे कार्बनला नेक्स्ट इलेक्ट्रॉन डोनेट करणे हे अवघड होऊन बसते. कार्बनने जरी हे 4ही इलेक्ट्रॉन डोनेट केले तरी कार्बन हा अनस्टेबलच असणार आहे. म्हणून कार्बन समोर हेलियम सारखे बनण्याचा पर्याय हा अवघड आहे. आता आपण बघू निऑन सारखा का बांधता येत नाही. तर बघा कार्बनला जर निऑन सारखं बनायचं असेल तर त्याला त्याच्या लास्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन हे ऍक्सेप्ट करायला लागणार आहे दुसऱ्या एखाद्या इलेमेंट कडून. तर बघा कार्बन ज्या वेळेस दुसऱ्या एखाद्या इलेमेंट कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्यावेळेस त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतो. त्यामुळे बघा सपोज कार्बननी दुसऱ्या एखाद्या एलिमेंट कडून एखादा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट जर केला तर त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज वाढेल. दुसरा जर ऍक्सेप्ट केला तर त्याच्यावरती दुसरा अजून एक निगेटिव्ह चार्ज वाढेल. याने होईल काय की कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या ही इन्क्रीज होत जाईल आणि न्यूट्रॉनची जी संख्या आहे ती डिक्रीज होत जाणार आहे. त्यामुळे होणार काय की जे काही न्यूट्रॉन आहे त्यांना जे काही इलेक्ट्रॉन आहे त्यांना पकडून ठेवणे हे अवघड होऊन बसेल. म्हणूनच कार्बनला नेक्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणे हे डिफिकल्ट असणार आहे. म्हणून कार्बन निऑन सारखं बनणे हा पर्याय सुद्धा नाकारतो किंवा त्याला तो कठीण जातो. मग कार्बन करणार काय, तर कार्बनसाठी एक बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर करणे. आपल्याकडे असलेला इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या एखाद्या एलिमेंट बरोबर शेअर करणे आणि आपल्यावरती कॅटायन किंवा ॲनायन पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज हे न फॉर्म करता तो स्टेबल होतो. ते कसे आपण बघूया. सपोज बघा कार्बनने हायड्रोजन कडून एखादा हायड्रोजन कडून असणारा एक इलेक्ट्रॉन जर आपल्या बरोबर शेअर केला तर बघा सपोज हा एक हायड्रोजन त्याच्या लास्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. तर कार्बन काय करेल आता ह्या जो काय हायड्रोजन आहे हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आपल्या बरोबर शेअर करेल. म्हणजेच बघा सपोज कार्बन अजून बाकीचे 3 हायड्रोजन कडील एक एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट किंवा ऍक्सेप्ट नाही शेअर करेल. त्यावेळेस कार्बन हा स्टेबल होईल. त्याचबरोबर बघा कार्बन सपोज मी एक दुसरा स्ट्रक्चर काढतो. ज्या कार्बननी दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर जे काही इलेक्ट्रॉन आहे ते शेअर केलेले आहे. बघा कार्बनने दुसऱ्या 4 वेगवेगळ्या हायड्रोजन बरोबर त्यांचा एक एक इलेक्ट्रॉन हा शेअर केला आहे. त्यामुळे जो काही हायड्रोजन आहे तो हायड्रोजन पण हा स्टेबल बनतो लाईक हेलियम नाही पण हेलियम सारखा लास्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असून तो स्टेबल बनतो. त्याच प्रकारे बघा जो काही कार्बन आहे कार्बनच्या फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि कार्बनची जी काही लास्ट सेल आहे त्या शेल मध्ये एकूण स्वतःचे 4 आणि बाकीच्या 4 हायड्रोजन कडून शेअर करून घेतलेले 4 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे त्याच्या लास्ट शेल पण मध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन होतात. म्हणजेच कार्बनचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते आता ते 2 8 असणार आहे. अशा प्रकारे बघा कार्बन हा स्टेबल बनतो. आता आपण बघूया यापुढे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय किंवा केमिकल बॉन्ड म्हणजे काय. बघा केमिकल बॉन्ड रासायनिक बंधन. केमिकल बॉन्ड म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन 2 ॲटम. केमिकल बॉन्ड म्हणजे काय अट्रॅक्शन बिटवीन 2 ॲटम्स. आता बघा कोव्हॅलेंट बॉन्डची डेफिनेशन. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ
electrons in valence shell is called as covalent bond. तर बघा जे काही कार्बन आहे तो त्याच्या लास्ट शेल मध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहे ते दुसऱ्या एखाद्या ॲटम बरोबर शेअर करतो आणि स्टेबल बनतो. इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. आणि आयोनिक बॉन्ड जर तुम्ही ऐकला असेल तर आयोनिक बॉन्ड हा इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ऍक्सेप्ट करून स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज म्हणजेच कॅटायन किंवा पॉझिटिव्ह फॉर्म करून होत असतो. तर बघा आपण जो काही कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्याविषयी अजून माहिती घेऊ किंवा कोव्हॅलेंट बॉन्डचे जे काही क्रॉस डॉट स्ट्रक्चर आहे, लाईन स्ट्रक्चर आहे, मराठीमध्ये त्याला ठिपका संरचना म्हणतात, ते कसे ड्रॉ करतात ते बघू. सपोज बघा हायड्रोजन हा एक इलेमेंट आहे, याच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. बघा हा जो काही हायड्रोजन आहे हा दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर एक कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. तो कसा, सपोज बघा हा एक हायड्रोजन आहे, या दोघांचे एक इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर केले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड हा फॉर्म झाला आहे. तर बघा यासाठी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा ठिपका संरचना पद्धत ही कशी आहे ती बघू. सपोज बघा हा एक हायड्रोजन आहे आणि या हायड्रोजनने ते दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर जो काही इलेक्ट्रॉन शेअर केला आहे तो मी एका डॉटने दाखवतो, ठिपक्याने दाखवतो. त्यानंतर बघा दुसरा एक हायड्रोजन आहे, त्याने हा एक इलेक्ट्रॉन याच्याबरोबर शेअर केला आहे, याला बोलतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा हेच आपण विदाउट सर्कल दाखवलं आहे. सर्कल आणि विदाउट सर्कल त्याला मराठीमध्ये वर्तुळ विरहित असं बोलतात. यानंतर आहे एक स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर. ते कसं असणार बघा, स्ट्रेट स्ट्रक्चर म्हणजे सपोज हा एक हायड्रोजन आणि दुसरा एक हायड्रोजन, यामध्ये तुम्हाला फक्त एक स्ट्रेट लाईन दाखवायची आहे, हा असतो त्यांच्यामध्ये फॉर्म झाला आहे सिंगल बॉन्ड. याच प्रकारे अजून दुसरं एक्झाम्पल बघू ऑक्सिजनचं. तर बघा हा एक ऑक्सिजन आणि आपल्याला ऑक्सिजनचं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 6. आपल्याला बघा व्हॅलेन्स शेल आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशाला बोलायचं ते आधी बघू. तर बघा ज्या लास्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात आणि लास्ट शेलला व्हॅलेन्स शेल असं म्हणतात. तर बघा व्हॅलेन्स शेलमध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून ह्या ऑक्सिजन भोवती आपण 6 डॉट दाखवायचे आहे. व्हॅलेन्स शेलमध्ये असणारे फक्त व्हॅलेन्स शेलमधील फक्त इलेक्ट्रॉन दाखवायचे. सपोज बघा हा आहे ऑक्सिजन आणि या ऑक्सिजनचे जे काही व्हॅलेन्स हे 6 इलेक्ट्रॉन आहे. बघा ह्या ऑक्सिजनने दुसऱ्या एका ऑक्सिजन बरोबर आपले जे काही दोन इलेक्ट्रॉन हे शेअर केले आहे ते कसे, सपोज बघा हा एक ऑक्सिजन आणि याने या ऑक्सिजन बरोबर शेअर केलेले हे 2 इलेक्ट्रॉन आहे. हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. सपोज त्यात आपण एक खाली प्रकारे बघू की सपोज ऑक्सिजन आणि त्यांनी शेअर केलेले 2 इलेक्ट्रॉन, यामुळे ऑक्सिजनमध्ये डबल कोव्हॅलेंट बॉन्ड हा तयार झालेला आहे. याच प्रकारे बघा नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. तोच म्हणजे कसा, सपोज नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 5. तर नायट्रोजन त्याच्या लास्ट शेलमध्ये असणारे 3 इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर करतात आणि नायट्रोजन मॉलिक्यूल फॉर्म होतो. तो कसा, सपोज बघा ज्याला आपण N2 बोलतो. लास्ट शेलमध्ये असणारे सपोज बघा लास्ट शेलमध्ये त्याचे एकूण किंवा व्हॅलेन्स शेल आहे त्यांचे 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी बघा सपोज मी 3 इलेक्ट्रॉन जे इथं 3 डॉट दाखवले आणि 2 या बाजूला, सपोज दुसरा एक नायट्रोजन आहे त्याचे हे 3 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन. आता नायट्रोजन दुसऱ्या नायट्रोजन बरोबर 3 इलेक्ट्रॉन शेअर केले आहे. याचं जे काही लाईन स्ट्रक्चर आहे ते असं असणार आहे. या प्रकारे
नायट्रोजन, 2 नायट्रोजन मध्ये 3 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाले. यानंतर आपण जो काही मिथेन आहे किंवा कार्बन डायऑक्साइड आहे त्यांचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघूया. सपोज मिथेन मॉलिक्यूल CH4 बघा, एक कार्बन आणि ह्या कार्बनने 4 वेगवेगळ्या हायड्रोजन बरोबर बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केला आहे. त्याचे बघा संख्या असतं आहे किंवा CO2 चं बघा, कार्बन आणि 2 ऑक्सिजन CO2. तर बघा कार्बन, या कार्बनने 2 ऑक्सिजन बरोबर जे काही आपल्याकडे असणारे लास्ट शेप मधील 4 इलेक्ट्रॉन एका ऑक्सिजन बरोबर 2-2 या प्रकारे शेअर केले आहेत आणि यांच्यामध्ये अशा प्रकारे बॉन्ड फॉर्म झालेला आहे. यानंतर आपण कार्बन इज व्हर्सटाईल एलिमेंट, हे काय आहे याविषयी बघू. कार्बन इज अ व्हर्सटाईल एलिमेंट म्हणजे एक कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य. असं का, तर बघा एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज मेड फ्रॉम कार्बन. म्हणजे बघा जवळजवळ ही सर्व सजीव सृष्टी आहे ही कार्बन पासून बनलेली आहे. तर बघा छोटासा ॲटम, छोटासा मॉलिक्यूल मिथेन, तर खूप मोठा मॉलिक्यूल DNA सारखा, हे सर्व कार्बन पासून बनलेले आहे. आणि कार्बनचे हे सर्वात जास्त कंपाऊंड्स आहेत. म्हणजे कार्बन सोडून बाकीचे जे काही सर्व एलिमेंट्स आहेत त्यांचे पेक्षा जास्त कंपाऊंड्स हे कार्बनचे आहेत. मग यासाठी काय आहे किंवा यासाठी कोणत्या कॅरेक्टरिस्टिक ह्या कारणीभूत आहेत ते आपण बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. तर बघा कार्बनचे वैशिष्ट्य. याची जी काही पहिली प्रॉपर्टी आहे, कार्बन हॅव्हिंग अ युनिक एबिलिटी टू फॉर्म अ बॉन्ड विथ अदर कार्बन और अदर एलिमेंट्स. म्हणजे कार्बन काही एक क्षमता आहे की कार्बन दुसऱ्या कोणत्याही कार्बन आयटम बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्याही एलिमेंट बरोबर, म्हणजे जे इलेक्ट्रॉन शेअर करतील त्यांच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो. ह्याच प्रॉपर्टीला कॅटिनेशन पॉवर किंवा शृंखला शक्ती असे म्हणतात. कार्बनची दुसरी प्रॉपर्टी बघा, काय पहिले कॅटिनेशन पॉवर. सेकंड बघा, कार्बन कॅन फॉर्म स्ट्रेट चेन और क्लोज चेन. म्हणजे बघा कार्बन हा दुसऱ्या एखाद्या कार्बन बरोबर एका सरळ रेषेमध्ये स्ट्रेट लाईन मध्ये बॉन्ड फॉर्म करून एक चेन बनवू शकतो किंवा एक क्लोज चेन पण बनवू शकतो. तर बघा या प्रकारे सपोज असे स्ट्रेट चेन कार्बनची तयार होऊ शकते किंवा कार्बनची बघा एक सर्कल टाइप म्हणजे क्लोज चेन. सपोज बघा या प्रकारे एक बंदिस्त शृंखला ही कार्बन तयार करू शकतो. याच प्रकारे बघा हे जे काही स्ट्रेट मध्ये त्याला ब्रांच पण असू शकतात. म्हणजे सपोज बघा एखाद्या कार्बनला इथं कार्बनची दुसरी एक ब्रांच पण असू शकते. हेच एक कारण आहे की कार्बनचे खूप सारे कंपाऊंड्स आहेत. बघा यानंतर आपण थर्ड प्रॉपर्टी बघू कार्बनची. थर्ड प्रॉपर्टी ऑफ कार्बन. तर बघा कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ही फॉर्म करू शकतो. म्हणजे बघा कार्बनची जी काही प्रॉपर्टी आहे, कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ही फॉर्म करू शकतो. म्हणून हे कारण आहे की कार्बनचे जे काही कंपाऊंड्स आहेत ते जास्त आहे. यानंतर लास्ट प्रॉपर्टी ऑफ कार्बन ती आहे बघा बेइंग टेट्राव्हॅलेंट. कार्बन हा टेट्राव्हॅलेंट आहे. टेट्राव्हॅलेंट, टेट्रा म्हणजे 4. म्हणजे बघा कार्बन दुसऱ्या 4 एलिमेंट्स बरोबर बॉन्ड फॉर्म करतो म्हणून कार्बन बेइंग टेट्राव्हॅलेंट. बघा सपोज आपण कार्बनचे काही एक्झाम्पल बघूया. कार्बन दुसऱ्या सपोज बघा हा एक मिथेन मॉलिक्यूल CH4. तर बघा इथं
चार हायड्रोजन आहे आणि एक कार्बन आहे. सपोज या चार हायड्रोजन पैकी एखादा जो काही एलिमेंट आहे तो जर बदलला, म्हणजे सपोज बघा तीन हायड्रोजन आणि चौथा जो आपण क्लोरीन जर घेतला तर याला बनणार आहे क्लोरोमिथेन. याचं नाव असणार आहे क्लोरोमिथेन. सपोज आपण यापैकी एखादा म्हणजे अजून एक कार्बन रिप्लेस करू, अजून एक हायड्रोजन रिप्लेस करू आणि क्लोरीन वाटू, तर कार्बन आणि दोन हायड्रोजन आणि दोन क्लोरीन. बघा आता याचं नाव असणार आहे डायक्लोरोमिथेन. याच प्रकारे आपण जर तीन कार्बन लावले तर तीन क्लोरीन जर लावले तर ट्राय क्लोरोमिथेन आणि चार जर लावले तर ट्राय आपलं टेट्रा क्लोरोमिथेन. या प्रकारे बघा सांगायचं हेच आहे की एलिमेंट जर चेंज जर झाले तर कार्बनचे जे काही कंपाऊंड्स आहेत ते इन्क्रीज होत होते. हेच एक कारण आहे की या विश्वामध्ये सर्वात जास्त कंपाऊंड जर असतील तर ते कार्बनचे आहे. बघा आतापर्यंत आपण कार्बनचे जे काही कॅरेक्टरिस्टिक बघितले आहे आणि कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड बघितले आहे. यानंतरचा जो काही या लेसनचा पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.